भिवंडीत कसा राडा झाला आपण पाहिला। दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये विजयी झाल्यानंतर शिंदे सेनेचे अभिजित जीवनवाल या नगरसेवकानं मिरवणुकीत चक्क तलवार नाचवली। अभिजित जीवनवाल यांनी पराभूत झालेल्या विरोधी पक्षाच्या उमेदवाराच्या घरासमोरून रॅली काढत तलवार दाखवली होती। त्यावरून वेदांत नगर पोलीस ठाण्यामध्ये त्या नवनियुक्त नगरसेवकांवर गुन्हा दाखल झालाय। तर दुसरीकडे त्याच प्रभागांमध्ये पालकमंत्री संजय शिरसाट यांची कन्या हर्षदा शिरसाट आणि त्यांचा पीए राजू राजपूत यांनीही विजयी मिरवणूक काढताना तलवार नाचवली होती। मात्र या दोघांवर मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही। आता यावरून माजी खासदार आणि एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी प्रश्न उपस्थित केला। नाही, हे प्रश्न तर आम्ही नक्की विचारणार आहे की या देशामध्ये कायदा जे आहे ते मोठ्या लोकांसाठी वेगळा आहे आणि दुसऱ्या लोकांसाठी वेगळा आहे का? सेम कृत्य दोन वेगवेगळे लोक एका पक्षातून अशा प्रकारे करत असतील तर तुम्ही एका माणसावर एफआयआर करतं आणि दुसरी फक्त पालकमंत्र्यांची मुलगी आहे ती तलवार झळकावत असतील तर तिच्यावर का करण्यात आलेला नाही आहे हे जनतेने पोलिसांना विचारत आहे। मीही पोलिसांना विचारत आहे की त्यांच्यासाठी वेगळा काही कायदा तयार झालेला आहे का?